नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे। 30 प्रश्न आहे मित्रांनो, जे बॉम्बे हायकोर्ट भरती 2026मध्ये निघालेली शिपाई हमाल क्लर्क या पदासाठी जी भरती निघालेली आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर यासाठी 30 सेकंदाचा वेळ देत आहे। या प्रश्नाचे मला कमेंट करून उत्तर द्या मित्रांनो। तुमचे 30 पैकी किती करेक्ट आन्सर येत आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, सायकोलॉजी। मानवी मनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सायकोलॉजी असे म्हणतात, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? तर मित्रांनो, यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ देत आहे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, मगर। मगर हा प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे। तर हत्ती, वटवाघूळ आणि देवमासा ह्या तिन्ही पण सस्तन प्राणी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? तर ऑप्शन आहे कोयना नदी, त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, कराड। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, महाबळेश्वर। कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होत असतो, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका। नेक्स्ट प्रश्न आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर ऑप्शन आहे 26 जिल्हे, 35 जिल्हे, 29 जिल्हे, 23 जिल्हे। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 26 जिल्हे। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते, त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सीमा पाकिस्तानच्या सीमेला लागून नाही? तर ऑप्शन आहे पंजाब, राजस्थान, गुजरात, हरियाणा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, हरियाणा। हरियाणा या राज्याची सीमा पाकिस्तानाला लागून नाही। पंजाब, राजस्थान आणि गुजरात या तिन्ही सीमा पाकिस्तानला लागू आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, नासा ही संस्था कुठे स्थित आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, स्टेंगिंग, न्यूझरी। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, वॉशिंग्टन। नासा ही संस्था वॉशिंग्टन या येथे स्थित आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणते अक्षवृत्त पृथ्वीला 2 भागात विभागतात? तर ऑप्शन आहे कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुववृत्त या रेखावृत्त। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, विषुववृत्त। विषुववृत्त हे पृथ्वीला 2 भागात विभागले जातात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, विषुववृत्त। नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वीवर गोड पाणी किती टक्के आहे? तर ऑप्शन आहे 3%, 4%, 5%, 6%। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 3%। पृथ्वीवर गोड पाणी हे 3% आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे 29वे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे मिझोरम, सिक्कीम, तेलंगणा, झारखंड। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, तेलंगणा राज्य हे भारताचे 29वे राज्य आहे। प्रश्न आहे, कोहिमा शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहे मिझोरम, मणिपूर, त्रिपुरा, नागालँड। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, नागालँड। नागालँड ही राजधानी कोहिमा शहराची आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, अनेर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, धुळे। अनेर धरण हे धुळे या जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे दगडी कोळसा, निकल, खनिज तेल, बॉक्साईट। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, दगडी कोळसा। राजूर हे ठिकाण दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे।
नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाण संत तुकाराम महाराजांची समाधी स्थळ आहे? तर ऑप्शन आहे अमरावती, सोलापूर, नांदेड का पालघर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए अमरावती. अमरावती येथे संत तुकाराम महाराजांची समाधी स्थळ आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? तर ऑप्शन ए बिहू, नमन, माडिया नृत्य, पुढीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे नमन. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन ही लोककला प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे महाराष्ट्र राज्य, झारखंड राज्य, बिहार राज्य, उत्तर प्रदेश राज्य. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी उत्तर प्रदेश राज्य हे भारतातील सर्वात लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे उत्तर प्रदेश. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून टिंबटिंब ओळखला जातो. तर ऑप्शन आहे कोल्हापूर, सोलापूर, पालघर आणि ऑप्शन डी असेल मित्रांनो नंदुरबार. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे नंदुरबार. नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन आहे रामटेक, चंद्रपूर, वर्धा, पुणे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए रामटेक. कवी गुरुकुल कालिदास संस्कृत विद्यापीठ हे रामटेक म्हणजे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन आहे 1980, 1981, 1982, 1983. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1981 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग निर्माण झाला हे नक्की कमेंट करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? तर ऑप्शन आहे NH36, NH17, NH6, NH41. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी NH16 हा भंडारा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग जुना क्रमांक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन आहे पावना, भीमा, इंद्रायणी आणि एलवंडी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी एलवंडी ह्या धरणावर भाटघर धरण आहे या नदीवर. नेक्स्ट प्रश्न आहे, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर पावना, भीमा, इंद्रायणी या एलवंडी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी एलवंडी. नेक्स्ट प्रश्न आहे, मधुमेह हा रोग कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन आहे ग्लुकोज, सोडियम, पॅरासिलिन, इन्सुलिन. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी इन्सुलिन. मधुमेह हा रोग इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो किंवा द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कावीळ हा रोग मानवी शरीरातील टिंबटिंब अवयवात जोडतो. तर ऑप्शन आहे जठर, आतडे मोठे, आतडे लहान या यकृत. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी यकृत. कावीळ हा रोग मानवीच्या शरीरातील यकृत या अवयवात जोडतो. नेक्स्ट प्रश्न आहे, नगरपालिकेचे अध्यक्ष टिंबटिंब संबोधले जातात. तर ऑप्शन आहे महापौर, नगरसेवक, शहर अध्यक्ष, नगराध्यक्ष. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी नगराध्यक्ष. नगरपालिकेचे अध्यक्ष हे नगराध्यक्ष म्हणून संबोधले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे कलम 1235, कलम 5 ते 11, कलम 1 ते 4, कलम 36 ते 51. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क संविधानाच्या कलमान्वये देण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मार्गदर्शन तत्त्वे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे अमेरिका, आयर्लंड, रशिया, इंग्लंड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आयर्लंड. मार्गदर्शन तत्त्वे हे आयर्लंड या देशातून घेण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार टिंबटिंब. तर ऑप्शन आहे मिझोरम ही नवीन राज्य बनले, अरुणाचल प्रदेश हे राज्य म्हणून आणि सिक्कीम हे भारताचे घटक राज्य बनले आणि गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळाली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी
गोवा हे राज्य म्हणून मान्यता मिळालेली आहे 56वी घटना दुरुस्ती 1987 नुसार. नेक्स्ट प्रश्न आहे भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन आहे शांती, संत, खंत, प्रेम. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी संत. भाववाचक नाम नसलेला शब्द आहे शांती, खंत, प्रेम हे भाववाचक नाम आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे वधू या शब्दाचे अनेक वचन लिहा. तर ऑप्शन आहे वधू, विधवा, वधवा, वधुरी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए वधू. वधू या शब्दाचा अनेक वचन शब्द हा वधूच असतो, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मोडेम हे संगणकाचे कोणते डिव्हाइस आहे. तर ऑप्शन ए इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, कम्युनिकेशन, स्टोरेज. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी कम्युनिकेशन. मोडेम हे संगणकाचे कम्युनिकेशन डिव्हाइस आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे. तर ऑप्शन आहे रोमिंग ॲक्सेस मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी, रँडम ॲक्सेस मेमरी, रेड ॲक्सेस मेमरी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी रँडम ॲक्सेस मेमरी रॅमचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो हे दोन्ही सेमच आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी किंवा सी असू शकतात.